तन्वी गच्चीवरून खाली आली तेच आपल्या रूममध्ये निघून गेली. तिने जोरात दरवाजा लावून घेतला आणि ती बेडवर जाऊन पडली. डोळ्यात अश्रू होते, हृदयात वेदना होत होत्या. मन बेचैन झालं होतं आणि डोकं विचारांनी सैरभैर झालं होतं. तिला सगळं आठवत होतं. आदित्यने केलेले ते प्रश्न आणि तिने त्यावर न दिलेली उत्तरे. पण त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तिच्याकडे होतं, जे ती त्याला देऊ शकत नव्हती. पण आज वर्तमानात भूतकाळाची तिला आठवण झाली होती. आठवण झाली नव्हती, ती करवून दिली होती तिला न आवडणाऱ्या तिच्या नवऱ्याने. त्यातून त्याचा एक प्रश्न तिला जास्त सतावत होता. तुला कोणी आवडत होतं आणि तुला मी सोडून कोणाशी लग्न करायचं होतं? तिला त्याचा प्रश्न आठवला आणि उशी पोटाखाली घेऊन चादर हातात घट्ट पकडून ती तर रडूच लागली. हो हो, मला तो आवडत होता आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. त्याची आठवण आली आणि ती अजूनच थाय मांडून रडू लागली. कुठे आहेस तू श्रीकांत? इकडे ये आणि मला तुझ्यासोबत घेऊन जा. मला इकडे अजिबात राहायचं नाही. मला या नको असलेल्या संसारात अडकायचं नाहीये. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला नवरा म्हणून तू हवा आहेस आणि संसारही तुझ्यासोबतच करायचा आहे. श्रीकांत, प्लीज ये ना रे. मला तुझी खूप आठवण येते. प्लीज प्लीज माझ्याकडे निघून ये. मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. प्लीज श्रीकांत. तन्वी ती प्रेम करत असलेल्या त्याची आठवण काढत रडत होती. पण तो आता इकडे आला तरी त्याचा काही उपयोग होणार नव्हता. कारण ती ज्याच्यावर प्रेम करत होती, ज्याच्यासोबत तिला लग्न करायचं होतं, ते आता फक्त एक स्वप्न आणि आठवण बनून राहिलं होतं. कारण तिचं लग्न झालं होतं. आज ती दुसऱ्या कोणाची होती. इच्छा नसून ती या नको असलेल्या लग्नात अडकून बसली होती. ज्याच्याशी लग्न करायचं होतं तो तर जवळ नव्हता. त्याच्याबद्दल ती कोणाला सांगूही शकत नव्हती. नाहीतर तिच्या वडिलांनी तिचा जीवच घेतला असता. तरी ती लग्नासाठी नाही नाही म्हणत होती. पण तरीही तिच्या वडिलांनी तिची मर्जी, आवड वगैरे या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून बळजबरी तिचं लग्न लावून दिलं होतं, ज्याचा तिला त्रास होत होता आणि त्या त्रासाकडेही कोणी लक्ष दिलं नव्हतं. तन्वी तिच्या प्रियकराच्या आठवणीने रडत होती. एवढ्यावर दारावर थाप पडली आणि ती क्षणात घाबरली. हडबडून ती बेडवरून उठून बसली. तिने आपला अवतार ठीक केला, पण त्याच्यासमोर जाण्याची तिची हिंमत होत नव्हती. तन्वी, आदित्यचा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. तन्वी, तू ठीक आहेस? आदित्यने पलीकडून विचारलं आणि तिने पुन्हा चादर आपल्या हातात घट्ट केली. काय विचारतोय मी तन्वी? तू ठीक आहेस ना? सोना, काहीतरी रिप्लाय दे. मला तुझी काळजी वाटते. आतून तिचा काहीच रिप्लाय येत नाही, म्हणून तोही घाबरलाच होता. कारण तिचं त्याच्यावर प्रेम नसलं तरीही त्याचं तिच्यावर भरभरून प्रेम होतं. हां हो, तन्वीने हळूवार रिप्लाय दिला. तिचा आवाज कापरा झाला होता. तो लगेचच त्यावर अंदाज बांधून मोकळा झाला. तू खरंच ठीक आहेस ना? हे बघ, काही असेल तर तू माझ्याशी बोलू शकतेस, आदित्य म्हणाला. माझ्याकडे बोलायला काहीच नाहीये. तुम्ही प्लीज आता या. मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे आणि प्लीज तुम्ही माझी काळजी वगैरे करू नका. मला ते आवडत नाही, तन्वी यावेळी जमेल तेवढ्या कठोर स्वरात म्हणाली आणि तिने पुन्हा स्वतःला बेडवर झोकून दिले. ठीक आहे, मी बाहेर आहे. काही वाटलं तर मला आवाज दे, आदित्य म्हणाला. ती आत असली तरीही तिचा आवाज ऐकून ती त्रासात आहे हे त्याला कळत होतं आणि आता आपल्यामुळे तिला अजून त्रास नको म्हणून तो तिथून निघून गेला. दुपारचे 3 वाजत आले होते. ती अजूनही रूम बाहेर आली नव्हती. तो आता तिच्या काळजीत होता. इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होता. अस्वस्थ झाला होता तो, फक्त तिच्यासाठी. ती ठीक आहे की नाही त्याला काहीच कळायला मार्ग नव्हता. 1-2 वेळा तो दरवाजा वाजवून आला होता, पण त्यावर तिचा काहीच प्रतिसाद आला नव्हता.
सकाळी का आपण तिच्याशी नको त्या विषयावर बोललो. ती घाबरली होती, थरथरत होती. तिला त्रास होत होता. आपण ज्या विषयावर तिच्याशी बोललो तो विषय खरा होता का? असेल म्हणून तर ती तिखट मैना अशी भित्री मांजर झाली होती. तन्वी कोणा मुलावर प्रेम करत असेल का? नसेल, ती अशी नाही. का नाही? काहीच कारण नाही. म्हणजे असं असू शकतं. पण मग असं काही असू शकतं तर ती आपल्याशी खरं का बोलत नाही? किंवा लग्नाआधी का बोलली नाही? आता जर नको त्यावेळी हे सत्य आपल्यासमोर आलं तर आपल्याला खूप त्रास होईल. नुसता त्रास नाही तर आपण तुटून जाऊ. तो खूप खूप विचार करत होता. त्रास होत होता त्याला, पण तिचा त्रास कदाचित आपल्यापेक्षा जास्त असेल हे त्याला वाटून गेलं. असंच इकडून तिकडे येरझाऱ्या घालत असता त्याच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं. पण हे योग्य ठरेल का? त्याला प्रश्न पडला. पण आता याची गरज होतीच. त्याने मोबाईल हातात घेतला. त्यावर एक कॉल फिरवला. पलीकडून कॉल रिसीव्ह झाला. हॅलो रघु? आदित्यने विचारलं. भाऊ, मी रघुच बोलतोय. बोला ना, तुमचं काही काम होतं का? आत्ता करून देतो. पलीकडून रघु म्हणाला. वसंतराव पाटील यांना ओळखतोस? आदित्य म्हणाला. हो, आपल्या शेजारच्या गावात तर राहतात. एक मिनिट, पण हे तुमचेच सासरे ना? मग तुम्ही यांच्याबद्दल मला का विचारता? माझ्यापेक्षा जास्त तर तुम्ही यांना ओळखत असाल. रघु म्हणाला. मी ओळखतो, पण वरवर. तसे ते चांगले आहेत, पण कदाचित फक्त चेहऱ्यावरून. नाही तर खरे चांगलेही असतील. पण तरीही मला यांची माहिती हवी आहे. आदित्य म्हणाला. माहिती हवी आहे? पण का भाऊ? लग्न करताना तुम्ही यांची माहिती काढली नाही का? यांनी काही चुकीची वर्तणूक केली का? काही फसवलं का तुम्हाला? किंवा मुलीत काही गडबड आहे का? भाऊ, तुम्ही बोला. मी सर्व माहिती 101% काढून देतो. रघु म्हणाला. पण मला 101% नाही तर 102% माहिती काढून हवी आहे. ऐक, ही व्यक्ती कठोर आहे. माझ्या माहितीवरून स्वाभिमानी आहे. पण यांनी त्यांच्या मुलीचं लग्न एवढ्या लवकर का लावून दिलं? मला प्रश्न पडलाय. आणि हो, यांच्या मुलीचीही माहिती काढ. आदित्य म्हणाला. म्हणजे तुमच्या बायकोची? रघु आश्चर्याने म्हणाला. जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. लक्षात ठेव की मला यांची माहिती लवकरात लवकर हवी आहे. उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. माहिती काढ आणि माहिती दे. बाय. माहिती मिळाली की मला कॉल कर. आदित्य म्हणाला आणि त्याने कॉल कट केला. कॉल कट केल्यानंतर त्याने आपल्या केसातून हात फिरवला. तन्वी, आता तू मला सत्य सांग किंवा नको सांगू, पण मी तुझं सत्य शोधून काढेनच, म्हणत तो वर त्याच्या रूमकडे निघून गेला. त्याने पुन्हा रूमजवळ येऊन दरवाजा वाजवला. आता तरी तिने दरवाजा उघडावा असं त्याला वाटत होतं. पण एकदा दरवाजा वाजवून दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा दरवाजा वाजवला. एक नाही 4-5 वेळा दरवाजा वाजवला तरी तिने दरवाजा उघडला नाही. आता तो बेचैन झाला. तिला काही झालं तर नसेल ना? मनात विचार आला आणि त्याला तिची आणखीन काळजी वाटू लागली. काळजीपेक्षाही त्याच्या मनात भीती दाटून आली होती. तन्वी, तन्वी, तू ठीक आहेस का? प्लीज दरवाजा उघड. ऐकतेस ना? हे बघ, मला तुझी काळजी वाटते. दरवाजा उघड. आदित्य दरवाजा वाजवत एक प्रकारे तिच्याशी बोलत होता, पण आतून रिस्पॉन्स येत नव्हता. तन्वी, आदित्यने हळूवार तिला साद घातली आणि पुढच्या क्षणी कडी उघडण्याचा त्याला आवाज आला. तिने दरवाजा उघडला. ती त्याच्या समोरच उभी होती. रडून डोळे सुजले होते. चेहरा अगदीच उतरून गेला होता. केस विस्कटली होती. अंगावरील साडीही चुरगळून गेली होती. खांद्यावरील पदर थोडा खाली आला होता. एकदम मलूल वाटत होती ती. तिची अशी अवस्था पाहून त्याला कसंसं झालं. त्याने पुढे येत लगेचच तिला मिठीत घेतलं. तन्वी, हे काय करून घेतलं आहेस तू? काही त्रास होतोय का तुला? प्लीज मला सांग. आदित्य तिला मिठीत कुरवाळत म्हणाला.
ती मात्र त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे उभी होती. बोल ना तन्वी. त्याला तिची काळजी वाटत होती, पण ती काहीच बोलत नव्हती. तन्वी. त्याने तिला मिठीतून दूर केलं आणि तिचा चेहरा ओंजळीत घेतला. तिने नजर झुकवून घेतली, पण त्याने जेव्हा तिला स्पर्श केला तेव्हा त्याला तिचं शरीर गरम जाणवलं. त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला, मानेवर हात ठेवला. त्याला चटका बसला, पण तो काही बोलणार त्याआधीच ती गळून त्याच्या अंगावर पडली. तन्वी. एकाकी ती बेशुद्ध झाली म्हणून तो क्षणभर घाबरला. पुढे त्याने क्षणाचा विलंब न करता तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि बेडवर आणून झोपवलं. तिला बेडवर ठेवून त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. ती उठली नाही. त्याने लगेचच डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना वाड्यावर बोलावून घेतलं. डॉक्टरांना यायला वेळ नव्हता. तो तिला अजून त्रास होऊ देणार नव्हता. तिचं अंग जास्तच तापलं होतं. त्यामुळे एका भांड्यात थंड पाणी आणून त्याने तिच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवायला सुरुवात केली. तिला अचानक एवढा ताप वगैरे कसा चढला? तिने स्वतःची अवस्था अशी का करून घेतली याचं कारण असणार होतं. तिला एवढा कशाचा त्रास झाला? सकाळी तर ती एकदम ठीक होती, आपल्याशी भांडत होती, पण आता ती ठीक नव्हती. क्षणात तिची तब्येत बिघडली होती. याचं कारण तर आपण शोधूच, पण त्याआधी ती ठीक होणं जास्त गरजेचं होतं. तिच्या हातावर रुमालाच्या घड्या ठेवून त्याने तिचा थोडा ताप कमी केला होता. थोड्या वेळाने डॉक्टर वाड्यावर आले. त्यांनी तिला चेक केलं. डॉक्टर, काय झालं? तिला असा अचानक एवढा ताप कसा चढला? ती ठीक आहे ना? आदित्यने काळजीत विचारलं. हो, त्या ठीक आहेत, पण त्यांनी बहुतेक कसला स्ट्रेस घेतला आहे. त्यामुळे त्यांचा बीपीही लो झाला आहे. पण थोड्या वेळात त्या नॉर्मल होतील. मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे आणि ही काही औषधं. त्या शुद्धीवर आल्या की त्यांना काही खायला देऊन यातील गोळ्या द्या. त्यांचा ताप निघून जाईल आणि त्यांची काळजी घ्या. त्या जास्तच वीक दिसत आहेत. चला, मी येतो. काही वाटलंच तर मला कॉल करा. डॉक्टरांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि आल्या पावली ते निघून गेले. डॉक्टर निघून गेल्यानंतर तो तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काय आहे तुझ्या मनात तन्वी? कसला त्रास होतोय तुला? एवढा त्रास की तुझी अशी अवस्था झाली आहे. आता तर मी मागे हटणार नाही. तुझ्यासाठी मला जे करता येईल ते मी करेल. पण बाहेरून काही माहिती होण्याआधी तूच मला खरं काय ते सांग. तुझं कोणावर प्रेम असेल तर तेही सांग. मला त्रास झाला तरीही मी तुझाच विचार करेल, कारण तुला मी कधीच त्रासात पाहू शकत नाही. कमी वेळात का होईना मी तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागलोय. आय लव्ह यू तन्वी. त्याने तिच्या गालावरून मायेने हात फिरवून तिचा हात हातात घेतला आणि नकळत तिच्या हातावर ओठ टेकवले.